नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जिल्हा परिषद भरती अंतर्गत आरोग्य सेवक 40% या पदाचा फॉर्म भरला असेल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. जी इन्फॉर्मेशन मी व्हिडिओमध्ये देणार आहे ती शेवटपर्यंत बघा, कारण तुमची एक्झाम सुरुवातीला 23 व 22 या तारखेला होणार होती, पण ती पुन्हा बदलली व त्या संदर्भात अजूनही काही अपडेट नाही. हॉल तिकीट सुद्धा आत्तापर्यंत आलेलं नाही. तर हॉल तिकीट न येण्यामागचे कारण काय आहेत? परीक्षा होणार आहे का की लांबणार आहे, या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा. व आपण जर या चॅनलवर पहिल्या वेळेस आला असेल, व्हिडिओ पहिल्या वेळेस बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑल क्लिक करा, जेणेकरून मित्रांनो या चॅनलवर आरोग्य सेवक किंवा अदर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना येणारा प्रत्येक अपडेट आपण घेऊन येत असतो. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक अपडेट सर्वात आधी भेटेल. तर चला मित्रांनो, तुमचं जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरू करूया. त्याआधी मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ऑफलाईन बॅचेसच्या एवढ्या चांगल्या प्रतिसादानंतर आता आपण ॲप्लिकेशन सुद्धा लॉन्च झालेले आहे. यामध्ये मित्रांनो GS ची एकदम चांगली तयारी तुमची होणार आहे व एकदम गावठी ट्रिक्स यामध्ये दिलेले आहेत. तुम्हाला GS मध्ये पैकीच्या पैकी मार्क या ट्रिक्सच्या माध्यमातून पडतील याची खात्री आम्ही घेतो. व मित्रांनो, यामध्ये आताच ॲप्लिकेशन लॉन्च झाल्यामुळे तुम्हाला स्पेशल डिस्काउंट सुद्धा भेटेल. व मित्रांनो, आपल्या चॅनलच्या मेंबरसाठी एक स्पेशल कुपन कोड आहे MK खाकी. हा कोड अप्लाय केल्यानंतर तुम्हाला अजून जास्त एक्स्ट्रा डिस्काउंट त्या ठिकाणी भेटेल. व मित्रांनो, एकदम स्वस्तामध्ये तुम्हाला ही बॅच भेटेल. तुम्हाला GS मध्ये पैकीच्या पैकी मार्क या ठिकाणी घेता येईल. ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी क्लिक करून आपण ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. व मित्रांनो, MK खाकी हा कोड अप्लाय करून स्पेशल डिस्काउंट सुद्धा मिळवा. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला बघू शकता या ठिकाणी टाइम टेबल प्रसिद्ध झालेला होता. आरोग्य सेवक 40% याची 22 व 23 जुलै रोजी परीक्षा होणार होत्या. त्यानंतर आरोग्य सेवक या पदाचे 50% हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी यांची एक्झाम 23 व 24 जुलै रोजी होणार होती. पण यामध्ये बदल करून आरोग्य सेवक 40% यांची एक्झाम 20, 22 व 23 जुलै रोजी करण्यात आली व आरोग्य सेवक 50% यांची एक्झाम 19 व 24 जुलै रोजी करण्यात आली. यामध्ये बघू शकता मित्रांनो, आरोग्य सेवकची एक्झाम एक दिवस वाढवण्यात आली व 20 तारीख एक्स्ट्रा यामध्ये ॲड करण्यात आलेली होती. पण मित्रांनो, या संदर्भात अजूनही काही अपडेट नाही. एकाही विद्यार्थ्याचे किंवा एकाही जिल्ह्याचे आतापर्यंत हॉल तिकीट आलेले नाहीत. आरोग्य सेवक 50%चे हॉल तिकीट आलेले आहेत, फक्त 40%चे हॉल तिकीट आलेले नाहीत. तर याचे कारण काय? परीक्षा लांबणार आहे का किंवा यामध्ये काही प्रॉब्लेम असल्यामुळे हॉल तिकीट येत नाही का? हे खूप विद्यार्थ्यांना डाऊट आहे. मला खूप विद्यार्थ्यांचे मेसेज सुद्धा येत आहेत, सर हॉल तिकीट आतापर्यंत आलेले नाहीत, माझे ID पासवर्ड चुकलेले आहेत का, कारण इनव्हॅलिड क्रेडेन्शियल असं दाखवतंय. तर याचे कारणे काय? सर माझंच होतंय का सगळ्यांचं होतंय? तर यासाठी सांगतो मित्रांनो, ही अपडेट फक्त एका ठराविक जिल्ह्यापुरती नाही किंवा एका कोणत्याही विद्यार्थ्यासोबत फक्त असं होत नाही. हे संपूर्ण आरोग्य सेवक 40% या पदासाठी ज्यांनी फॉर्म भरलेले त्यांचे एकाचेही हॉल तिकीट आतापर्यंत आलेले नाहीत. व भेटलेल्या माहितीनुसार काही सूत्रांकडून माहिती भेटलेली, त्यामुळे आरोग्य सेवक 40% याचे वेळापत्रक बदल होण्याची शक्यता आहे. 30 जुलैपर्यंत ही एक्झाम होईल असं अंदाजित माहिती सूत्राकडून भेटलेली आहे. पण ही आपण 100% व्हेरीफाय केलेली नाही की हे बरोबर आहे किंवा चुकीचे आहे. पण शक्यतो यामध्ये बदल होऊ शकतो, कारण आज 17 तारीख आहे. 20 तारखेची एक्झामचे हॉल तिकीट आतापर्यंत आलेले नाहीत. 3 दिवस आधी हॉल तिकीट येत नाही मित्रांनो. 5 ते 6 दिवस आधी हॉल तिकीट जनरेट होतात, त्यानंतर एक्झामला टाईम भेटतो. पण आतापर्यंत याचे हॉल तिकीट आलेले नाहीत. त्याच्यावरून तर असाच अंदाज येतोय की सध्या तरी त्यांची हॉल तिकीट जनरेट झालेले नाहीत, त्यामुळे परीक्षा एखाद्या वेळेस लांबू शकते. काही रिझनमुळे त्यांनी रोखून ठेवलेली आहे. व यासोबतच अजून एक आणखी माहिती की फक्त 50% या पदाचे रिझल्ट लागलेले नाहीत, फक्त 40% काही जिल्ह्यांचे व आरोग्य सेविका यांचे सुद्धा आज निकाल लागलेले आहेत. ते निकाल बघण्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली, तसेच कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे. त्यावर क्लिक करून आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.